देशामध्ये लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मध्य पूर्वेतील युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्या जात आहेत। केंद्र सरकारनं नागरिकांना या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। कठीण काळात सर्वांनी शांत आणि संघटित राहावं असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। बघा, अफवा पसरू नका असं मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं। दुसरीकडे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरींनी काय म्हटले बघा। लॉकडाऊनच्या बातम्या केवळ अफवा आहेत। सरकारी स्तरावर असा कुठलाही विचार नाही। देशात इंधन, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विना अडथळा सुरू राहील। जगभरातील ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील बदलांवर सरकारचं बारीक लक्ष आहे। कुठल्याही जागतिक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आणि सक्षम आहे। भारतानं यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे। यापुढेही आपण योग्य वेळी सक्रियपणे आणि समन्वयानं पावलं उचलत राहू। नागरिकांनी घाबरून न जाता जबाबदारीनं वागावं आणि अफवांना खतपाणी घालू नये।